तात्या गेले का रे इकडून वावरात नी? बापा कवाचे लय वेळ झाला आता तर. चला येऊ मग वावरातून. इकडे तर काही गमून नाही राहिलं, भयान वाटू राहिलं सगळं. गरम भल्लं होऊ राहिलं का मोने? अरे आजपासून वापशा लागला ना. आता तर आजपासून ऊन चांगलीच तपायला सांगितली 2 तारखेपर्यंत. एकदमच अर्जंट काम असेल तर बाहेर या म्हणते, नाही तर काही गरज नाही म्हणते बाहेर याची. घरी गमते का का? तूच सांग ना. दुपारी झोपला का माणूस रात्रीची झोप नाही येत. काय घरी गमते का आपल्याला? तेवढ्यानं बरं आहे का त्या पांटेला आहे येऊन जरासा माणूस इथं उभा राहते, 2-3 गोष्टी करते. हे नाही समजून राहिलं का आपल्या बापाच्या बनेलीले 3 शिल्र आहे हा? आणि 15,000 रुपयाचे ते खबूतर आणले त्यानं. काही समजून नाही राहिलं त्याचं वाला. मार लाडानं वाया गेला तो. मा एवढं डोकं खराब होऊन जाते आता का काय सांगू तुम्हाला किलविले राव. पण तुमच्या घरावर तर कबूतर ठेवायला जागा नाही आहे. मग यानं जागा कुठून केली? काय विचारता तुम्ही? शेळी आणली, शेळीहून ते खन्नी होय का ढन्नी होय ते वरता नेली कबूतर ठेवायची. सांगा त्या 4 जणांना चढवली. त्याच्यात तो पाशा आहे, तो बिचके आहे. पहिले इथंच आणलं होतं त्यानं ते सगळ्याचं सगळं उचलून. म्या म्हटलं माझ्या घरावर पाहिजे नाही म्हणजे नाही, नाही म्हणजे नाही, नाही तुम्ही चांगला बतकाळी म्हटलं. म्हणून मग तो सोन्या तुमच्या घरी आला आणि तुमच्या घरावर ठेवून दिली त्यानं. काय 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 15,000 काही लागलंच नाही काय? 15,000 रुपयाचे कबूतर म्हणते ते. आणि एसी घेऊन आला तो. कुठून आणली तर त्यानं एसी लावून दिली घराले. म्हणजे बिल तूच भर आता. काल फक्त 15-20 मिनिटासाठी झोपलो होतं एसीतनी तर डायरेक्ट अर्ध बिल तुम्ही भरा म्हणे. असे लेकर तर असल्यापेक्षा नसले बरे. पुरं मॅट अँड मॅट करून सोडलं रे बा. पुरं मॅट अँड मॅट करून सोडलं त्यानं. आता दिवसभर त्याच्याच मागं लागते ते. आता खाली इकडे तिकडे कामं धंदे करते ते. चांगले आंबे होते इकू राहिले, आंबे बंद करून टाकले. त्याला म्हटलं ग्रंथालयात जा, जरा 2 पुस्तकं वाचा, ते 2 विषय काढा 10वीचे. ITI करा आणि मुंबई पुणे जा. नाही 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 कबूतर घेऊन आले आता ते. हाय चांगला बिझनेस आहे म्हणे. सोन्याचे अंडे देणारे कबूतर म्हणे ते. गाडी करून थांबवली रे. मोहनच्या पांटेल्यावर घे ना. अरे थांब ना रे, चेत्याच्या इथं भांडणं चालू आहे वाटते ना कायचे होतं. फक्त त्यानं हे 10वीचे विषय काढाव नाही. 2 नाहीच्यात नापास झालेले. त्याच्यानंतर कसे सोन्याचे अंडे देते ते कबूतर आणले त्यानं. तेच पाहतो त्याले असा झोडपतो धरून उलटा करून पुरे जे वाटवले पाहिजे त्याले. बोलू बोलू आणि मारू मारू थकलो आम्ही 2 जण त्याले. हे पा त्या गाडी घेऊन कुठे गेला काय माहित. तो सोन्याला घेऊनच गेला कुठेतरी. कुठे जाऊ द्या. फक्त हे 10वीत नाही आता हे पास नाही झाले पाहिजे पुढच्या खेपीनं. मग सांगतो यायले कसे कबूतर आणले त्यानं काय आणले सांगतो आता त्याले. 15,000 रुपयाचे कबूतर आणले त्यानं. बरं बरं. अच्छा आता आलं लक्षात. भंगार खाना नव्हते निवू राहिले ते. कबूतर आणले त्यानं. खन्नी होते कबूतरायची. बरं बरं. कबूतर आणले का यायनं? अरे बापा झेंडूचे फुलं फार मरून गेले इथं पुरेच्या पुरे. वसंतराव, ओ वसंतराव या बरं जरा इकडे. का हो हे झेंडूचे फुलं फार मरूनच गेले ना. आता ऊन होय का काय होय? उन्हीनं ते तक मारू शकते काय? तुम्हाला तर माहित आहे कवळं काम आहे त्याचं वालं. खत पाणी एकदम जोरात देणं चालू आहे त्याले, तरी ते काही होऊन नाही राहिलं. फवाराही मारला त्याच्यावर तरी काहीच जमून नाही राहिलं. राजा पुरे झोपून गेले नाही. हे पाना अलगच दिसू राहिले ना. आता हे ऊन पूर्णपणे कमी झाल्याशिवाय त्याच्यात काही तटावा येत नाही तात्या. तुम्ही किती काही पाणी टाका आणि किती काही खत टाका दिले काही समजूनच नाही राहिलं ना. किती रुपयाचे फुलं होते हे. संभाराही झोपला असन पुरा. संभार आहे ठीकठाक. त्याला उपळा लागते. 2 बाया सांगून द्या. उपळ वापळ करून त्याले उद्या मार्केटात टाकून द्या. तात्या, ओ तात्या. तात्या काय पाटलाच्या वावरात आहे का बसले? तेच तर इकडे ते बसाले. ते काल जाते तिकडे. तात्या, ओ तात्या. वसंतराव. नामदेवराव आले काय? या इकडे या नामदेवराव. संभाराच्या इकडे या. संभाराच्या इकडे. संभाराले भाव बी तर नाही आहे तात्या यंदा. एवढा भाव नाही आहे ना जसा पाहिजे तसा. आता भाव कसा आहे राव? हेले भात रपातपा करणं आहे आता. काय माहित असं नाही. इकडे राऊंड नाही मारून पाहिला. तुमच्या भरोशावर सोडलं. नाही तर आजच बाया लावून देत होतो आणि बस उपळ वापळ करून डायरेक्ट मार्केटात. झेंडूचे फुलं तर पुरेच खराब झाले होता ते. अरे काय विचारता तुम्ही. मोठं बेकार काम आहे. आता आजपासून तर एवढी गरमी वाटवायली मला. आता काय सांगू. एखादा एसी लावून द्या ना तुम्ही घराले. त्या चेत्याच्या घरी एसी आहे, त्या सोन्याच्या घरी एसी आणला म्हणते. तुम्ही काही ना मागं हटू राहिले. तुम्ही तर सरपंच आहे राजू. अरे एसी लावायला काही नाही. बिमार आहे उमायते त्यानं. वातीचा त्रास होते त्याच्यानं. कसं आपल्याला जमत नाही ते. वातीचा त्रास आहे ना आपल्याला. वाद येते पायाले आणि ते थंड थंड काही झेपत नाही आपल्याला. कूलर बरा आपला आणि आपला मातीचं घर मावद्याचं. त्याच्यानं आपल्याला काही एवढं काही वाटत नाही. काय कसं काय केलं ये ना. काही गमून नव्हतं राहिलं. चला म्हटलं तात्याच्या भेटीले. आता लय दिवस झाले काही भेट नाही आहे द्यायची. काही नाही म्हटलं बुवा. रोज असतं भेटतो आपण. तशी नाही ना हो. हे वाली भेट. नाही 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 आता मी खर्च नाही करत नामदेवराव. तुम्ही पहिलेच म्हणे तुमच्या इकडून खर्च करतो म्हणे. आता माणूस की ना तुमच्या इकडून खर्च करा. अरे माझ्या पगाराची काहीतरी अडचण झाली. त्याच्यानं पगार आला नाही. पगार आले का मी तुम्हाला पैसे वापस देऊन देईन. आता करा बा सोयीसाय. नाही 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 असे तर पैसे तुमच्यावर किती कसं आहे काढतो म्हटलं तर हे बिलकुल जमत नाही. 5-6 तर पाजा. नाही तर मी एकटा जाईन आता संध्याकाळी आणि पिऊन घेईन रे बा.
आपण काही कोणाला पाजत नाही आता. बस लय झालं. हे असं आहे मग तुमचं. म्हणून तर माझी इच्छा नाही करत तुमच्या वावरात तुम्हाला भेट द्यायची. काही गरज नाही भेट द्यायची. मी काय तुम्हाला जबरदस्ती करत नसतो. जमत नाही म्हणजे जमत नाही. नाही तर मग आपापल्या पैशानं पेनं चालू करा. खर्च पाणी बंद. लय बाबा लय तुमच्यावर खर्च केला मी, पण तुम्ही एका म्हटलं खर्च करायची नाही पास. मस्त एक 90 चिपकोतो आता जाता जाता. आंबे घेतो, आंब्याचा रस खातो. बस मस्त कुरवड्या गिरोड्या केल्या आहे. हा मस्त खातो बाबा आता सरगुंडाई सोबत. बरं सध्याचे तर द्या उधार. उधार नाही आहे काही नाही आहे. अशा उधाऱ्या तुम्ही किती कट्टाव दिल्या मला माहित आहे. 1 रुपया वापस नाही केला. काढतो म्हटलं असा तुमच्यावर 100, 200, 500 तर बस लाखाच्या वर निघते तुमच्या अंगावर पैसे. बिस्क्याचा आणि पाशाचा दोघात शर्यत चालू आहे आता. सगळ्याचे कबूतर उतरले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बिस्क्याच्या कबूतरसाठी. त्याचं कबूतर आणखीही वरतच आहे. पाशाचं कबूतर खाली आलेला आहे. बिस्क्या जितलाले का? बिस्क्याचे कबूतर चांगलेच रमलेले आहे. अशा पद्धतीने 2000चं बक्षीस बिस्क्याने मारलेलं आहे. बिस्क्याचे कबूतर चांगलेच रमलेले आहे वाटले का? पाय ना किती वेळ तर उडूनच राहिलं. अधिक काय खाली काही आलं नाही. बिस्क्या पार्टी लागन आता. कायची पार्टी रे बा? इनमीन 2000 रुपये जितलो. तेवढा तर त्याचा दाना पाणीचाच खर्च आहे. फालतू नाटकं काही पाहिजे नाही. 50-50 वाली कुल्फी तरी चारजो. लावलं का आता लगे लगे? इनमीन 2000 रुपयाने जितलो तर 10,000 रुपयाची कुल्फी खाऊन घे रे. नाटकं काही करू नका फालतू आता. बिस्क्या हे घे 2000 रुपये जितला तू आता. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बिस्क्या आणि बिस्क्याच्या कबूतरसाठी. अरे ते कबूतर उतरते का नाही उतरत खाली का राहते वरच्या वरच? ते येते आपाप घरी येऊन जाते. ते त्याचं टेन्शन नका घेऊ. चला आता घराकडे. अरे यायच्या आहे ना, डोळ्यानं ऐकलं म्हणते. डोळ्यानं डोळ्यानं कधीपासून ऐकायला येऊ राहिला आता? कानानं ऐकायला येते बा. अरे कानानं ऐकलं असं ना रे. डोळ्यानं कुठून ऐकलं? काही लवू राहिला नवीन नवीन. अरे सवारी डोळ्यानं नाही कानानं पा. अरे ते सोन्यान चेत्याचं येते ते सवारीचे येते तोंडात. सॉरी म्हणूनच दिवसभरापासून काही दिसून नाही राहिले ते. नाही तर इथंच तपडले राहते त्या पांटेल्यापाशी. सोन्याचे मायबाप त्याच्या घरी आलते. 15,000चे कबूतर आणले म्हणते त्यानं. 15,000चे सोन्याचे इथं ठेवले म्हणते माळीवर. म्हणजे हे एवढं मोठं मी ग्रंथालय उघडून दिलं याचा काही फरकच नाही पडला त्याच्यावर. नाही मला वाटलं ते अभ्यास करायला जाय. काहीच नाही. काही नाही रे बाबा. आणि या पाशानं आणि काय त्या भिचक्यानं का आणून टाकला. त्यानंच आणले सगळ्यात पहिले कबूतर. कसे आंबे चालू होते. 5-50 कमाईचे आयटम होता. ते दिलं सोडून ते कबूतर घेऊन आले आता. ते लोकायले कावान आले. आम्हाला वाटलं का पहिले भंगारचा धंदा चालू केला का त्यानं. तर ते कबूतराच्या खन्या होय म्हणते. ज्याच्यात कबूतर राहते ते होय म्हणते ते. आता हे जेव्हा आले त्याच्या घरापासून येऊ राहिले होते तेव्हा ते त्याला ऐकू आलं म्हणून थांबले होते ते ऐकायला. तर सगळंच ऐकू आलं. सांग बरं राजा काही वाटतही नाही यायले. 15,000चे कबूतर घेऊन आले. ते घेणं नाही देणं नाही. 1 रुपयाचा कमाईचा आयटम नाही आहे तो. अरे नाही हो तात्या. खपते ते माग खपते. शर्यतीचे कबूतर तर 5-5 हजार रुपयाचा एक खपते. अरे काय लोक कामधंदे सोडून दे ना त्याच्या काय शर्यतच खेळत राहीन काय ढंग आहे का त्याच्यात? नाही काहीच्या काही बी लोकांच्या घरावर नेऊन हागन ते हे करन ते करन. भांडाचं काय मुंग आहे का ते फालतूचं? हे भांडण आणते ते घरावर. चंद्री लागली या पोट्टायला आता या कबूतराची. तुम्हाला कसा काय एवढा टाइम झाला आज यायला? आज लय टाइम झाला ना. हे आपलं हे याच्यानं उशीर झाला थोडासा. अरे बंद करा तुमचे नाटकं. तुमच्या बोली भाषावरून समजते आम्हाला काय ना उशीर झाला आणि काय नाही. बाकीच्या ठीक आहे पण तुमचं ऑपरेशन झालंय मुळव्याधाचं. तुम्ही पिऊ नका बरं तात्या. नाही तर अधिक जास्त करता. आता जमतच नाही ते. आता भरती ठेवा लागेल तुम्हाला आयसीयूत नाही ना रे बा. अरे एकदम घोडभरच घेतली ना. जास्त थोडी घेतली. येई ना पेली जास्त. बस राहू द्या तुम्ही. तुम्हाला किती काय सांगितलं तरी तुम्ही काय ऐकत नाही. हे उन्ही तानीचं म्हटलं बरं नाही असं. तुमचं ऑपरेशन झालंय. विचार करता. आता नाही आहे ना आम्ही. चला बरं देवानंद भाऊ रथ घ्या आपल्या घराकडे. असं काही आपण टोचून बोललं का बस झालं त्याचं वालं. तेव्हा कसे पळाले. रोज चालू आहे म्हटलं 90 वर 90 पेन. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम. औषध नाही घेतली त्यानं असं टायमावर. पण हे बरोबर घेते. आता आपल्याला सांगायचं नाही का इकडे ने तिकडे ने. ते तुमचं तुम्ही पाठवत जा. जर का हे बक्षीस 1 लाख रुपयाचं असतं तर तुमच्या दोघांना मी जेवणच चारलं असतं. बस राहू दे. 2000 रुपयाचा बक्षीस जितला राजा. 10 रुपयाच्या कुल्फ्या चालू आला. अरे 10 रुपयावाल्या नाही वरे कुल्फ्या. 20 रुपयावाल्या होय. विचारून घे. इथंच आहे कुल्फीवाला. अधिक गेला नाही तो कुठं. क्यों महाराज कितनी वाली कुल्फी है ये? 20 रुपए वाली है भैया. अरे क्या लूटमारी कर रहे हैं क्या महाराज तुम भी? 10 रुपए की कुल्फी है हमारे गांव में. यहाँ क्या 20 रुपए की बेच रहे हैं क्या अभी? क्या करेंगे भैया. शक्कर महंगी हो गई. दूध महंगा हो गया. काजू बदाम किशमिश महंगे हो गए. क्या करेंगे हम. आपल्या इकडे 10 रुपयात भेटते एवढी मोठी. अरे ते घरच्या कबूतरायला खोललंच नाही ना. दाना पाणी काहीच नाही दिलं ना. उन्ही तानीत होते ना ते. हा कसं काय करू म्हटलं. आता गेल्यावर खोलू का त्याले. अरे नाही रे असं गिसं काहीच नको करू. मानावानं बोमलशीन काय पुरेच्या पुरे उडून चालले जाईन ते. थांब त्याच्या उद्या मालक येते त्याच्या समोर खोलतो. ते बरोबर करून देते आपल्याला. मग एखाद्या दिवस रमले ते. 2-3 दिवस झाले का आता झालेच त्याले. मग झालं मग कुठेही सोडणं तू. मग यांच्या घरावर ते बसन. नाही त्याले कसं दाना पाणी काहीच नाही दिलं ना. चक्कर नाही आली पाहिजे त्याले काहीच नाही येत. त्याच्या पोटा पहिलेच भरले आहे. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. उद्या सकाळी खोल जा. वामण्या लेखा पण तुला जराशी अक्कल नाही आहे.
जराशी नाही, फक्त तू गाडी घेऊन हे वाली इकडे तिकडे हिंडत जाय आणि लोफरगिरी करत जाय एखाद्या जवान पोरासारखी. जराशी अक्कल नाही तुले इथून 5 वर्षानं सरपंचपदी निवडणूक लढायची आहे. तर काही ना काही समाजकार्य करायला लागेल का तुले? का तसंच निवडून देणार आहे का कोणी ना कोणी? आता तात्या जे आहे पहिलेपासून समाजकार्यात आहे म्हणून ते एवढ्या लीडनं निवडून आले. आणि तू बाहेर तोंड्या दारूचे बक्ष पाठवायला लोकायले आणि काय निवडून येशील रे तू? चुकत असन काही माया मिलिंदराव बोलण्यात तर तुमचा जो बूट आहे ना तुम्हाला गालावर मारा तुम्ही. नाही, तुम्ही जे बोलू राहिले ते एकदम बरोबर बोलू राहिले. समाजकार्य काही ना काही पाहिजे, त्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. पण आता समाजकार्य करावं तर करावं कोणतं हे तर सांगा. आता एवढे तर बोलू राहिले तुम्ही, एखादं समाजकार्य तर सांगा कोणतं करू तर. एक काम करा वामनराव, तुम्ही आता 31 तारखेला मस्त अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. त्यानिमित्त तुम्ही मस्त 2-3 क्विंटल बासमती तांदळाचा मसाले भात बनवून वाटून टाका. झालं समाजकार्य. समाजकार्य करायला काय टाइम लागते का इथं? वा 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 भीमा भाऊ, वा काय दिमाग आहे तुमचं वाला. वा खरंच बाबा. बस अरे बा, फक्त मसाले भात वाटल्यानं होत असते काय? हे तर सांगा मला. समाजकार्य तुम्हाला समजलंच नाही वाटते कायले म्हणते तर? काही समजलंच नाही. अरे सरपंच बा बरं, तात्या जो आहे तो कायच्याच नाही राहत सांगा तुम्ही मला. सगळ्या गोष्टीत राहते, सगळ्या सोबत राहते. काही अडचण आली कायची बी तर ते त्याच्यावर निवारण करते. तसंच म्हणून राहिलो मी, समाजकार्य करा. फक्त मसाले भात वाटल्यानं नाही होत असते. हां, सगळ्या याच्यात राहा लागते, तवा जमत असते कार्यक्रम. 1-2 कार्यक्रम घ्या मोठे जेणेकरून तुम्हाला ओळखलं पाहिजे. चर्चेत राहा थोडेसे. 5-50 गोरगरीबाला देत जा, कोणी मागतले खर्चा पाण्याले तर तसं काही नाही. बस फक्त ज्या दिवशी निवडणूक असली त्या दिवशी फक्त देशीच्या पेट्या वाटा. हेच आपलं समाजकार्य. लोक आता हुशार झाले वामनराव, पहिल्यासारखे नाही राहिले भयाळ का देशीवरच निवडून देईन म्हणून. लोकाले आता विकास दिसू राहिला गावातला. आता हे कोण विचार जरी केला होता काय का गावातनी चौकातनी कॅमेरा लागन म्हणून आणि सौर ऊर्जावरची सेवी ग्रंथालय उघडून दिलं म्हटलं. आता माहिती आहे तुम्हाला हे गोष्ट का? बस असं चर्चेत राहा लागते. तुमचं कसं आहे? काही नाही, हे गाडी घेतली का इकडे तिकडे फक्त हुल्लेरबाज्या करा आणि बस गेले होय का देशीले पैसे द्या. याच्याशिवाय तुम्ही काहीच तरक्की नाही केली आहे. आणि ह्या तरक्कीनुसार तू काहीच नाही करू शकत. आणि काही जर मी काही चुकीचं बोलू राहिलो असन, काय म्हणून राहिलो मी भीमा भाऊ आणि मिलिंद भाऊ, तर तुमची चप्पल आहे आणि माया गाल आहे. चप्पल आणि गालचा प्रश्नच नाही. तुम्ही जे बोलू राहिले ते एक शब्द एकदम बरोबर बोलू राहिले, काही चुकीचं नाही बोलू राहिले. तुम्हाला जर निवडणुकीत इथून 5 वर्षानं उभं राहता आहे वामनराव, तर तुम्हाला समाजकार्यातनी उतरा लागन. आता ते कसं काय ते तुम्ही त्याचं नियोजन पहा. मोठमोठे कार्यक्रम घ्या कोणते ना कोणते. झाला तर झाला खर्च. का चर्चेत राहायसान तर निवडून यायला तुम्हाला काही अडचण जाईल नाही. लोकांना समजून जाईन का माणूस तर बा चर्चेतला आहे, समाजकार्य करू राहिला आहे, काही कमी नाही आहे. नाही तर जिंदगी भरही तू माहित आहे काय असा बसशील ना का मी निवडून येतो सरपंच बनतो तर बस 4 जण तुला मातीत दाबून टाकन, पण तू सरपंच बनशील नाही म्हणजे नाही. इथं बसल्या आणि तात्याच्या याच्यात काड्या केल्यापेक्षा कामधंद्यात तू समाजकार्यात उतर असं माझं म्हणणं आहे. तू उतरशील, 4 लोक ओळखन तुले, तर तू इथून फायद्यात राहशील. आता जेव्हा हे अहिल्याबाई होळकरची जयंती राहन त्या टायमात आपण मसाले भात वाटून टाकू. अरे मसाले भातावरच ऐका तुला लटकला काय? तुला म्हणून राहिलो काय आणि ऐकून काय राहिला तू एक काम कर, मसाले भात तर वाट. तू कार्यक्रम घेऊन घे तात्याच्या पहिले. तू एक ॲटो पहिले घुमून दे, कालाय मोठा कार्यक्रम आहे म्हणून. तसं करावं काय? हा, तसं करा लागन, त्याच्याशिवाय काही जमन नाही. मस्त मोठमोठे बॅनर लाव, मोठा कार्यक्रम कर, एकदम तामझाम मोठा कर. म्हणजे कसं मग लोकांच्या तू नजरेत येऊन जातं का नाही दमदार माणूस आहे बा हा बी काही कमी नाही आहे. तुमच्यासारखं मार्गदर्शन कोणी मला आतापर्यंत केलंच नाही. हे दोघंही माझ्यासोबत घुमते पण यानं दिमाग असं कधी चालवलंच नाही. त्याच्यानं माया काही लक्षातच नाही आलं. आणि तात्याच्या कामात आणि तात्याविषयी वाईट कुठंच नको करू. वाईट काहीच भावना पसरवू नको कोणाच्या याच्यात. तात्यानं सगळ्याचे मनं जिंकले आहे, तुला सांगू राहिलो मी. ऐकलं ना त्या बुड्याचं काय म्हटलं ऐकलं ना त्या काय म्हणे ते ऐकून राहिले होते का त्याच्याविषयी? असं काहीतरी काम करतो का त्याविषयी लोकांना काही ऐकलं नाही पाहिजे वाईट. तू जिथे जाशील तर तारीफ करायचीच, तात्याची करायची आणि त्याली केली पाहिजे. असं काही काम करतो आता. बरं, आता तुम्ही म्हणसान तसंच करा लागा. तुम्ही बोलले ना एकदम बरोबर बोलले. जरा रस्ता भटकलो होतो मी, आता तुम्ही जे आले बरोबर मार्गदर्शन केलं मला. अकला तुम्हाला काहीच नाही आहे दोघायला बी, काहीच अकला नाही आहे. ते चांगला धंदा दिला सोडून कसा 500-500 रुपये रोज कमावू राहिले होते तुम्ही. काही टेन्शन नाही, काही नाही. अरे सीझन तर मारून घ्यायचं होतं एवढं, मग ते कबूतर आणायला पाहिजे होते. मग ते आपलं सीझन गेल्यावर आंब्याचं कबूतरच्या मागे लागायला पाहिजे होतं तुम्ही.
मनातच लेका बंद करून दिलं. किती गिरेक वापस चालले तुमच्यावाले चांगले आंबे इकाले आणेन तुम्ही. आम्हाला लेका दुसऱ्यापासून आंबे घ्यायला लागू राहिले. बसले लेका होत्या खबुतराच्या मागे लागत. हा आन ऊ करत तिथं. हे अरे भांडणाचे काय मुका हे फालतूचे हे असे धंदे कायलेच केले तुम्ही. पहिलेच तर तुमच्या मागे एक एक विघ्न चालू आहे. अरे तसं नाही ना मोहनदा, त्या लक्षातच नाही आलं. अरे हा बिझनेस मोठा आहे, लय मोठा, तू समजू नाही शकत. आता आम्ही कुठून आलो असन? अरे आम्हाला काय माहित कुठून आले तर तुम्ही. तुमचे काय एकच धंदे आहे काय? खबूतराची शर्यत पाहून आलो. 2000 रुपये बिस्के जितला बी. सांगा त्याचं खबूतर अधिक बी खाली नाही आलं. तू पांटेल्या सकाळपासून तर रातभर आहे. त्या 2000 रुपये कमावले काय? त्यानं फक्त वरतं खबूतर फेकलं, त्याचं खबूतर उडू राहिलं. 2000 रुपये कमावले बी आणि कुलप्याही चारले त्यानं 20-20 रुपयाचे आम्हाला. माई कमाई रोजची आहे. मी पांटेला उघडला का मापाशी काही ना काही 100-500 कमावतोच मी. खबुतराची शर्यत रोजची आहे काय हे तर सांगा मला तुम्ही. आणि तुम्ही जे आंबे इके ते सकाळी खपे आणि रात्री खपे. मग काय अडचण होती तुम्हाला? तुमची रोजची आवक होती ना ते. आता हे खबुतराची शर्यत यान कधी त्याच्यात तुमचा जितला तर ठीक आहे, नाही तर मग गेले तुमचे पैसे. काही ना काही तर तुम्हाला प्रवेश फी तर भरा लागत असेल ना तिथं. 100 रुपये भरले होते त्यानं. शर्यतीत पहिला आला ना पण बिचक्याचा. 2000 रुपये कमावले ते ना. असे म्हणे कमीत कमी महिन्यातून 5-6 शर्यत राहते म्हणे. हे 2000 वाली, 5000 वाली, 10000 वाली, कोणती 1-2 लाखाची राहते म्हणे. तुम्हाला समजावून काहीच फायदा नाही आहे. आणि तुमच्या डोक्याला डोकं लागत नाही रे भाऊ. तुम्हाला वाटते ते करत जा बस. हॅलो बोल बिचक्या, काय म्हणता? अरे कुठं आहे रे भाऊ दोघंच्या दोघे तुम्ही? अरे इथं मोहनदाच्या पांटेल्यावर होतो. बोल ना. खतापाशी या दोघे जण बसलोय आम्ही. बरं 2 मिनिटात येऊ राहिलो तिथं. बिचक्यानं खतापाशी बोलावलं आपल्याला. चल येतो मोहनदा. हाव या. हे 2-3 जणांचे जोपर्यंत घरावर भांडण नाही आणत तोपर्यंत हे कबूतर इकत नाही रे भाऊ. जाऊ दे ना, आपल्याला काय करावं लागते त्याचं ते पाच बसन. अशाच काही समजत नाही राजा. एकदम नाराज होते तो. हे आलाच नाही तो, आता हारला तर. आता 2-3 दिवस बोलन बी नाही. जाऊ दे ना तिकडे. त्याचा कुठं लोड घेत बसतं रे बाबा. तो जितला तर येते आणि आपली मजा घेते आणि हारला तर इकडे येत बी नाही. मग या 10 जोड कबूतरचे मालक या. अरे बसा ना रे, इकडे बसा. आता जरा तिकडे राहणं बंद करा तुम्ही. आता तुम्ही बिझनेसमॅन लोक आहे, समजले काय? 10 जोड कबूतर आहे तुमच्याशी. तुम्ही काय कमी नाही कोणापेक्षा. आता इथे यायचं, आमच्यासोबत राहायचं. काय म्हणे मोहनदा, काही ना काही म्हटलंच असं कबूतराच्या बाऱ्यात. कारण आम्हाला काही ना काही बोलतच राहीन तो. काही पडलाय का याच्यात नसन तसं. तो म्हणेच ना काही पडलं नाही म्हणे खबूतरात. काही कामाची गोष्ट आहे का म्हणे. 15,000 रुपये गुंतवून टाकले म्हणे तुम्ही. आता जर भेटला तो तर त्याला म्हणा हा चिल्लर धंदा नाही करत म्हणा. आम्ही 2 रुपयाची पुडी देन, 3 रुपयाचं पान देन, 10 रुपयाचं पान दे. करोडचा टर्नओव्हर आहे म्हणा आमचा कबूतराचा. करोडाचा हे कसं काय? करोडचा कसा टर्नओव्हर झाला? करोडाचा आहेस ना रे बा. कबूतराला का मजाक समजला का तू? कबूतराचा धंदा लय मोठा आहे. आता तुम्ही 15,000चे कबूतर घेतले, त्याला 15,000 रुपये वाचले ना. असे त्याच्यापासून रोजचे किती कबूतर जाते. आता तुमच्यापाशी जे कबूतर आहे त्याचे पिल्ले निघा तुम्ही इकसान. आणि हे जे छोट्या मोठ्या शर्यता चालू राहते त्याचे पैसे आला म्हणजे झालंच ना करोडाचा टर्नओव्हर. आता हा जो मापाशी ॲपलचा मोबाईल आहे 3 कॅमेरे आले पाहून घे मागून. 3 कॅमेरे आहेच नाही आले. 70 प्रो आहे ना. किती रुपयाचा आहे माहिती आहे ना तुम्हाला? तुमच्यापाशी ॲपलचाच आहे ना. पण तो आम्हाला पसलेला होय. आम्ही गाण ठेवला होता. हा जो आहे हा शर्यतीत जितलेला होय. शर्यतीत विचारून घे. बबण्याला विचार. म्या पहिला नंबर आणि बबण्यानं दुसरा नंबर पटकवला होता. असंच आपल्याला कबूतर किंग नाही म्हटलं. जुना हा याच्यात नाही. हे जे आहे ना आता निघालेले हे आपली बरोबरी नाही करू शकत. आपल्याला नस माहिती आहे कबूतराची. कोणतं कबूतर कुठं उडवा लागते तर. त्या मायापतचं ते कबूतर पाहिलंच नाही जे 1 लाखाच्या शर्यतीत नाही पहिला नंबर पटकवला होता. तर त्याला स्पेशल खाण्यात ठेवलेला आहे. आणि त्याला फक्त मसूरची डाळ खाऊ घालतो. त्याला कंट्रोलचे गहू नाही खाऊ घालत. का रे मग बिचके हे जे लोकांच्या घरावर त्याला कबूतर हाकते त्याचं कसं मग? यायला मी नसतो मोजत. यायला भ्यायला पुरते काय? यायला भ्यायचं नाही. यायला जर भेशी तर कबूतर पहिलेच नाही आणायचे. आता मग इकून टाक. भ्यायचं नाही यायले. याच्यासोबत आपण भांडणं करायचे. त्याला सपास म्हणायचं हे माय कबूतर होय म्हणून तुम्ही मला म्हणून राहिले म्हणा. आणि जे ढगात उडू राहिले ते हाकते त्याला कोणाला म्हणून राहिले म्हणा. मग तुम्ही त्याला जाऊन म्हणा. हो राजा हे बरोबर आहे. त्याला असंच म्हणा लागेल आम्हाला बी. उद्या सकाळी त्याला फोन लावून बोलावून घेतो. ज्याच्यापासून तुम्ही कबूतर घेतले ते बरोबर ट्रेनिंग देते. ते ओळखी करून देते त्या कबूतराची का हे आजपासून तुमचे 2 मला काय नवीन सोन्यांचे त्या. मग तुम्ही म्हटलं ते तसेच करा. ते तुम्ही म्हणसान उड तर उडन. दाना खाय तर दाना खायन. पाणी पे तर पाणी पियन. तुमच्याच मनानं सगळं चालन. तेवढं करून दे बिचके आमचं वाला लेका. आम्ही कबूतर आणले तेव्हापासून खोललेच नाही ना. देतो तुमचं करून. मी आहे तोपर्यंत टेन्शन नका घेऊ. फक्त आता आमच्यासोबतच राहायचं. आमच्यासोबतच खाणं पिणं करायचं. बाकी कोणासोबत बोलायचं नाही आणि काहीच नाही. उद्या येते ते. उद्या तुमचे कबूतर खोल जा. ते बरोबर सांगते तसं करायचं.